मुंबई एपीएमसी मसाला मार्केटमधील शनिवारी दुपारी ई विंगमध्ये लागलेल्या आगीने ड्रॅगन फ्रूट मार्केटमधील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आणलाय। गाळा क्रमांक E12 मधील पोटमाळ्यावर असलेल्या अनधिकृत कोल्ड स्टोरेजच्या कॉम्प्रेसरमुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे। घटनास्थळी 5 अग्निशमन गाड्या दाखल झाल्या होत्या। ई विंगमध्ये मोठ्या प्रमाणात पोटमाळे, उघड्या वायर, जनरेटर आणि ज्वलनशील साहित्य असल्याने हा परिसर आता फायर ट्रॅप बनल्याची चर्चा आहे। ई विंगमध्ये एकूण 62 गाळे असून केवळ 17 व्यापाऱ्यांनाच अनधिकृत किरकोळ व्यापाराची परवानगी आहे। मात्र बहुतांश गाळ्यांमध्ये अनधिकृत पोटमाळे आणि अतिक्रमण झाल्याचा आरोप बाजार घटकांकडून केला जातोय। होत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून E20 आणि H18 गाळे सील करण्यात आले असले तरी बाजूच्या गाळ्यांमध्ये अजूनही काम सुरू असल्याची चर्चा आहे। काही ठिकाणी पॅसेजमध्येच दुकाने थाटल्याने ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। मार्केटमध्ये 30 ते 50 कोल्ड स्टोरेज आणि बदाम फोडण्याचे कारखाने अनधिकृतपणे सुरू असल्याचा आरोप होतोय। यासाठी लाखोंची देवाणघेवाण होत असल्याची चर्चा बाजारात रंगली आहे। त्यामुळे आता संपूर्ण ई विंगचे स्ट्रक्चर आणि फायर ऑडिट करून NMMC आणि APMC प्रशासनाने संयुक्त चौकशी करावी अशी जोरदार मागणी बाजार घटकांकडून केली जाते। ब्युरो रिपोर्ट APMC न्यूज।